नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माझी लाडकी बहीण योजना व इतर सर्व योजना ज्यांचं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होते अशा सर्व योजनांसाठी आपलं आधार कार्ड बँकला कनेक्ट नेमकं आहे का? जर असेल तरच हे पैसे आपल्याला मिळणार आहे, अन्यथा मिळणार नाही. आणि जर आधार कार्ड बँकला कनेक्ट नसेल तर ते नेमकं बँकला कनेक्ट कसं करायचं तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला आपला आधार कार्ड बँकला कनेक्ट आहे की नाही ते कळणार आहे आणि नसेल तर ते कनेक्ट कसं करायचं ते कळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, यासाठी आपण गुगल क्रोम ओपन करूया आणि या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे डीबीटी. बघा, या ठिकाणी डीबीटी एवढंच टाईप करायचं आहे आणि आता आपण इंटरचं बटन प्रेस करूया. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल ही पहिलीच लिंक आहे की याला आपल्याला क्लिक करायचंय, म्हणजे आपल्याला त्या वेबसाईटवर जाता येईल. बघा मित्रांनो, अशा प्रकारची ही वेबसाईटची लिंक आहे आणि या वेबसाईटचं नाव आपल्याला दाखवतो या ठिकाणी dbtbharat.gov.in नावाची वेबसाईट आहे आणि या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्याला क्लिक करून आपल्याला आपल्या मोबाईल फोनद्वारे सुद्धा डायरेक्ट या वेबसाईटवर जाता येईल. तिथे आल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी हे जे टायटल बार आहे तर या टायटल बार मध्ये या ठिकाणी हे डॉक्युमेंटचं जे ऑप्शन आहे, या डॉक्युमेंट्सवर आपल्याला कर्सर न्यायचे. ते केल्यानंतर खाली आपल्याला इकडे ऑप्शन दिसतील आधार, त्यानंतर डीबीटी पेमेंट, त्यानंतर सर्क्युलर्स, डीबीटी डॉक्युमेंट्स आणि इव्हेंट्स. तर याच्यापैकी हे जे दुसरं ऑप्शन आहे डीबीटी पेमेंट्स, बघा या ठिकाणी, तर याला आपल्याला क्लिक करायचंय डीबीटी पेमेंट्सला. तर याला क्लिक करूया आपण. त्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी दिसून येईल आणि पहिलंच ऑप्शन आहे सिटीजन कॉर्नर, तर याला आपल्याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघा आपल्याला दिसून येईल की या ठिकाणी, तर मित्रांनो, या ठिकाणी ह्या ज्या काही लिंक्स आहेत त्यापैकी आपल्याला ही जे शेवटच्या 2 लिंक आहे त्यासोबतच काम आहे आणि ह्याच महत्वाच्या लिंक्स आहे. तर यामध्ये सुरुवातीला बघूया आपण की चेक बँक. तर यामध्ये ही जी लिंक्स आहे तर यामध्ये चेक बँक अकाउंट आधार लिंकिंग स्टेटस, तर याच्यामध्ये आपल्याला हे आपलं आधार कार्ड बँक सोबत कनेक्ट आहे किंवा नाही ते चेक करता येईल. आणि दुसरं म्हणजे स्टेप बाय स्टेप गाईड फॉर गेटिंग आधार सीडिंग फॉर रिसिव्हिंग डीबीटी, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आपल्या अकाउंटला मिळण्यासाठी आपलं आधार कार्ड हे बँकला कनेक्ट कसं करायचं. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत की आपलं जे काही आधार कार्ड आहे तर ते बँकला कनेक्ट आहे किंवा नाही, आणि त्यानंतर याच्यामध्ये बघणार आहोत आपण की ते कनेक्ट कसं करायचं. तर मित्रांनो, यासाठी अगोदर आपण या लिंकला क्लिक करूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला आधारच्या वेबसाईटवर इथून जाता येईल. त्यानंतर या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे तर इथे आपल्याला लॉग इन करायचं आहे. या लॉग इन करण्यासाठी आपल्याला आधार नंबर असणं आपल्याकडे गरजेचं आहे. तर हे जे लॉग इनचं ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया. आता मित्रांनो, या ठिकाणी लागणार आहे आपल्याला आधार नंबर. तर आता या ठिकाणी आपण आपला आधार नंबर टाकूया. तर मित्रांनो, सिक्युरिटी पर्पज साठी मी या ठिकाणी माझा आधार नंबर हाईड करत आहे. ते टाकल्यानंतर मित्रांनो, इंटर कॅप्चा म्हणून ऑप्शन आहे, तर या ठिकाणी हा जो कॅप्चा आहे तर तो इंटर करायचा आहे. आणि आता लॉग इन विथ ओटीपी. तर मित्रांनो, ज्यावेळेस लॉग इन विथ ओटीपी याला ऑप्शनला आपण क्लिक करतो तर त्यावेळेस हा ओटीपी आपल्या आधारशी कनेक्टेड असलेल्या
मोबाईल नंबरवर जाणार आहे. तर याला क्लिक करूया आपण आणि जो ओटीपी येईल आता तो आपण या ठिकाणी टाईप करूया. आता मित्रांनो ओटीपी अजून आलेला नव्हता म्हणून आपण हे जे रिसेंडचं ऑप्शन आहे याला परत क्लिक करूया आपण. होऊ शकतं या ठिकाणी उशिरा पण येऊ शकतो एखादा ओटीपी. तर आपल्या ओटीपी आलेला आहे, आता आपण ओटीपी एंटर करूया. आणि मित्रांनो ओटीपी टाकल्यानंतर खाली लॉग इनचं ऑप्शन आहे याला आपल्याला क्लिक करायचंय. आणि त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि या ठिकाणी हे सर्व्हिसेसचं ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे आणि खूप साऱ्या सर्व्हिसेस आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात. तर यामध्ये डॉक्युमेंट अपडेट असेल, त्यानंतर आधार डाउनलोड करायचं असेल तर ते करता येईल आपल्याला. त्यानंतर या ठिकाणी बघा ऍड्रेस अपडेट करायचा असेल तो करता येईल. बँक सीडिंग स्टेटस आहे तर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचंय आणि मित्रांनो अशा प्रकारचा मेसेज आपल्याला दिसून येईल कॉंग्रॅच्युलेशनचा आणि आपलं जे काही आपला जो आधार नंबर आहे तर तो आधार नंबर कोणत्या बँक सोबत कनेक्टेड आहे त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. बघा या ठिकाणी सुरुवातीला आधार नंबर आहे, त्यानंतर जी बँक आहे तर त्या बँकचं नाव पण या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर या ठिकाणी त्याचं स्टेटस पण दिसून येईल या ठिकाणी ऍक्टिव्ह म्हणून. त्यानंतर कधी लास्ट अपडेट केलं होतं आपण तर हे पण या ठिकाणी दिसून येईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आपलं आधार कार्ड नंबर हे बँक अकाउंट सोबत कनेक्टेड आहे किंवा नाही तर ते इथून आपल्याला चेक करता येईल. मित्रांनो आता बघूया आपण जर आपलं आधार कार्ड जर बँक सोबत कनेक्ट नसेल तर नेमकं ते कनेक्ट कसं करायचं. तर यासाठीचं हे जे दुसरा ऑप्शन देण्यात आलेला आहे तर ते बघूया आपण. स्टेप बाय स्टेप गाईड फॉर गेटिंग आधार सीडिंग फॉर रिसिव्हिंग डीबीटी. तर आता या लिंकला आपल्याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा एक फॉर्म या ठिकाणी पीडीएफ स्वरूपात आपल्याला दिसेल. आपल्याला खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक ऍप्लिकेशन आपल्याला दिसून येईल. ऍप्लिकेशन्स फॉर लिंकिंग सीडिंग आधार नंबर, बँक सोबत आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भातला ऍप्लिकेशन. तर मित्रांनो या ठिकाणी ज्या बँक अकाउंटला आपलं आधार कार्ड लिंक करायचं आहे तर या ठिकाणी त्या ब्रँचचं नाव टाकायचंय, ऍड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ लिहायचा आहे, आपला अकाउंट नंबर लिहायचा आहे या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी आपलं नाव लिहायचं आहे. ते लिहिल्यानंतर परत अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी सिग्नेचर करायची आहे. ते केल्यानंतर खाली परत या ठिकाणी अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपण खाली बघूया. बाकी इकडे काही भरण्याची गरज नाही आपल्याला. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपला नाव टाका. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेल आयडी असेल तर ते टाका. त्यानंतर आपल्याला याच्यासोबत एक आधार कार्डची कॉपी, झेरॉक्स कॉपी जोडायची आहे. ते झाल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो सिग्नेचर करा. हा फॉर्म याला आधार कार्ड जोडायचं आहे आणि आपल्या बँकमध्ये जायचं आहे. बँकमध्ये गेल्यानंतर हा फॉर्म तिथे सबमिट करा आणि काहीच वेळामध्ये बँकवाले आपलं आधार कार्ड बँक सोबत कनेक्ट करून देतील. तर मित्रांनो अतिशय सोपी अशी प्रोसेस आहे. तर या थ्रू आपण जर गेलं तर आपल्याला सहजपणे आपलं आधार कार्ड आहे बँक सोबत सहज जोडलं जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं आधार कार्ड बँकला लिंक आहे किंवा नाही आणि नसेल तर ते लिंक कसं करायचं जेणेकरून आपल्याला गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम असेल तर त्याचे पैसे डायरेक्ट आपल्या खात्यामध्ये जमा कसे करायचे तर या संदर्भातली सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपलं व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम याला सुद्धा जॉईन करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. धन्यवाद.